आशा आपल्या घरी जायला निघाली. रत्न कोंदणात बसलेलं पाहून एकीकडून कृतार्थता वाटत असली तरी पोरगी आपणाला दुरावणार ही कल्पना मनाला सहन होत नव्हती. मुलीचं कन्यादान करताना समाधानाबरोबर आईबापांच्या आतड्याला पिळही पडत असतो ह्याचा मी अनुभव घेत होते आणि त्यावेळी वारुताई सुद्धा माझ्या इतकीच विव्हल झाली होती. आशाच्या पाठवणीची आम्ही तयारी करीत होतो आणि त्यावेळी आमच्या डोळ्यातून पाणी गळत होतं. आशा ही सुन्न होऊन बसली होती. दारात गाडीच्या बैलांचे घुंगूर खुळखुळले. खासे साहेब आपल्या नव्या घोड्यावरून आले. त्यांनी गड्याच्या हाती घोडा दिला. घरात येऊन सर्वांच्या पायावर डोई ठेवली. त्यांचाही कंठ दाटून आला होता. माझ्या पुढे येऊन त्यांनी हात जोडून म्हटलं, ताई, तुम्ही आपली आशा मला दिली. मी तुमच्या जीवाचा कलिजा हिरावून नेतो आहे असं समजू नका. आशा तुमची होती, आता माझी झाली तरीही ती तुमचीच आहे. फार काय, तिनं आपल्याबरोबर मलाही तुमचा केला आहे. तुम्हाला माया ममता करायला एकाऐवजी 2 मुलं लाभली असं समजा आणि आम्हा दोघांवरही आपल्या प्रेमाची वृष्टी करीत राहा. ताई, तुमच्या आशेसारखाच मीही पोरका पोर आहे. मला देखील आई मावशी हव्या आहेत. असं म्हणून त्यांनी फिरून एकवार माझ्या पायावर मस्तक ठेवलं. मला भडभडून आलं. आशाची ओटी भरली. तिचा हुंदका अनावर होता. तिनं सर्वांना नमस्कार केले. अक्का मावशीला क्षण 2 क्षण बिलगून ती माझ्याकडे आली. माझ्या खांद्यावर मान ठेवताच तिचा दुःखावेग अधिकच तीव्र झाला. ती हुंदके देत म्हणाली, ताई, येऊ? ये बेटा. हे शब्द माझ्या मनात उमटले पण ओठांबाहेर मात्र येऊ शकले नाहीत. नवरा नवरीच्या हातावर दही घालून त्यांना निरोप दिला. घोड्याच्या टापा आणि घुंगुरांची खुळखुळ ऐकू येईनाशी होईपर्यंत आम्ही दारात थांबलो आणि जड अंतःकरण घेऊन घरात आलो. आशा खाशांचं ते प्रयाण अद्यापी जसंच्या तसं डोळ्यापुढं उभं राहतं आणि डोळे ओले करतं. विश्वास तसा दुरावला. आशा अशी गेली. वारुताई जवळच असली तरी आता तिचं असं वेगळं जीवन निर्माण झालं आहे. माझी अशी मीच उरले आहे, एकटी एकटी. या एकटेपणाच्या जाणीवेनं माझ्या मनात धस्स झालं. पण जेव्हा जेव्हा मन विषण्ण आणि बावरल्यासारखं होतं तेव्हा रावजींचे शब्द मला आठवतात आणि ते माझ्या ठिकाणी नवा उत्साह निर्माण करतात. माझ्या एकटेपणाच्या भीतीतून रावजींच्या शब्दांनीच माझी मुक्तता केली. माणसांनी तुडुंब भरलेल्या या जगात माणूस एकटा कधीच असू शकणार नाही. एक बाजूला झाला की दुसरा त्याची जागा पटकावतो. त्या दुसऱ्यालाही आपला समजल्यावर माणसाला सोबतीसाठी हैराण व्हायची पाळी येणार नाही. हे रावजींचे शब्द मला आठवले आणि मी त्यावर विचार करू लागले. तेव्हा मला कळून आलं की मी एकटी नाही. द्रौपदी माझ्या सोबतीला आहे. आशा, वारुताई दूर जाणार म्हणून ती आली की काय कुणास ठाऊक. तिला मोठ्या संकटातून सोडवून आपण आणलं आणि तिचा जन्म कायमचा सुखी करण्याची जोखीम आता आपल्यावरच आहे. द्रौपदी माझी सोबती, ती जवळ आहे. तिच्यासाठी धडपडणं, तिला जपणं हे आपलं काम आहे. मी एकटी नाही आणि मुक्तही नाही. द्रौपदी मला मुळीच जड वाटत नव्हती. कष्टासायासाचं तिला बाळकडूच होतं. त्यामुळं आमच्या भांडाराची कामं ती भरपूर करी. 4 भाडोत्री बायांचं काम ती एकटी आवरी आणि तरी सुद्धा तिला भरपूर वेळ मिळे. फावल्या वेळात तिनं आशाकडून अक्षर-ओळख करून घेतली होती. वारुताईकडून मशीनवर टीप मारण्याचीही माहिती घेतली होती. इतकं करून आणखी काही काम करून 2 पैसे मिळवावे असं तिचं म्हणणं होतं. गिरणीत कामाला जायची नाहीतर विड्या बांधायची कल्पना शेजारच्या बायांनी तिच्या डोक्यात घातली होती. घरी खंडीभर कामं करत असूनही आपण ताईचं फुकट खातो असं तिला वाटत होतं. बाहेरचं काहीतरी काम करून 4 पैसे माझ्या हाती देण्यासाठी तिच्या मनाची चुळबुळ चाललेली मला दिसून येत होती. द्रौपदीला मी निराधार अडाणी पोरगी अशा शूद्र भावनेनं कधीच वागवलं नाही. जुनी का असेनात पण आशा वारुताईची पातळ पोलकी मी तिला दिली. कुणबाऊ सुतड्याऐवजी शहरी बायकांचा पोशाख तिच्या अंगावर आला. रोज केस विंचरून वेणी घालायची, रोज अंग धुवायचं असे नियम मी तिला लावले. शिळं पाकं अन्न मी तिला कधी वाढलं नाही. नेहमी जे आम्ही जेवत होतो तेच बरोबर पान मांडून तिलाही वाढत होते. या साऱ्या वागणुकीचा परिणाम महिनाभरातच माझ्या नजरेस आला. द्रौपदी तरडी ताठी पोर, निकोप प्रकृतीची देणगी ती देवाकडून घेऊन आलेली. रूपानंही वाईट नव्हती. पोटभर जेवण आणि निश्चिंत जीवन यामुळं तिच्या तोंडावर रसरशीतपणा चढू लागला होता आणि तिला बाहेर कामाला जाऊ देण्याचा मला धोका वाटत होता.
गिरणीतले जमादार मुकादम बाया माणसांवर टपलेले असतात. विडी कारखान्यातही असाच सावळा गोंधळ चालतो. याबद्दलच्या खऱ्या खोट्या अनेक अफवा मी ऐकल्या होत्या. म्हणूनच अशा धोक्याच्या ठिकाणी तिला जाऊ द्यायची माझी तयारी नव्हती. तरी पण स्वतःच्या कमाईचं समाधान तिला कसं मिळवून द्यायचं हा प्रश्न माझ्या मनातून मी दूर होऊ दिला नव्हता. तिच्यासाठी काहीतरी उद्योग शोधायचा माझा प्रयत्न चालूच होता. शोधत राहिलं म्हणजे सापडतं, हा जगाचा अनुभव आहे. यावेळी मलाही तसा आला. आमचं शिवणकाम शक्य तेवढं आम्ही घरच्या घरीच करीत असू. पण आशाच्या लग्नाच्या वेळी आम्हाला शिंप्यांचं दुकान पाहावं लागलं. खाशांच्यासाठी काही कपडे मला शिवून घ्यायचे होते आणि पुरुषी पेहरावाची आम्हाला मुळीच माहिती नव्हती. शिवाय रेशमी कापडाचं काम. आधुनिक पद्धतीची बेतणी कापणी आणि सुबक शिवण नसेल तर भारी किमतीचं कापड वाया गेल्यासारखं होईल हे मला भय. म्हणून खाशांसाठी लग्नाचा पोशाख मी गावातले नावाजलेले शिंपी अकबर रुद्राप्पा डिसिल्व्हा यांच्याकडे शिवायला द्यायचं ठरवलं. त्यांना कपडे बेतायला मी घरी बोलावलं तेव्हा मला वाटलं की कोणी विजातीय साहेब येईल. पण एक शुद्ध ब्राह्मणी पेहरावाचे तरुण गृहस्थ आले. त्यांनी काम घेतलं, सुबक केलं आणि सर्वात समाधानकारक गोष्ट म्हणजे ठरलेल्या वेळी दिलं. शिलाईचं काम ठरलेल्या वेळी मिळायचं म्हणजे नवलच नव्हे का? या निमित्तानं झालेला अकबर रुद्राप्पांचा परिचय हळूहळू दृढ होत चालला. आम्ही अधिकाधिक कामं त्यांना देऊ लागलो. कामाच्या निमित्तानं एकमेकांची ये-जा सुरू झाल्यावर परस्परांची माहिती विचारून घेण्याची इच्छा झाल्याशिवाय कशी राहील? मी एकदा त्यांना विचारलं, तुमचं घर कुठं आहे? तुमची घरची मंडळी कोण कोण आहेत? मला घरदार काही नाही, भाऊबंद नाहीत, मी या जगात एकटा आहे. मग हा एकटेपणा संपणार कधी? आता तुम्ही पैसे मिळवता, मग घर सजवायला हरकत असू नये खरं म्हटलं तर. माझी मुळीच हरकत नाही, पण घर सजवायला घरधणी मिळायला पाहिजे ना, आणि मिळाली तरी ती माझ्या पसंतीला उतरली पाहिजे ना. तुमच्यासारख्या मिळवत्या माणसाला मुली तू मी करत येतील, तीच तर पंचायत आहे. मला माझ्या जातीची बायको पाहिजे आणि माझ्या जातीची माणसं जगात इतकी थोडी आहेत की मला जन्मभर अविवाहित राहावं लागणार अशी माझी जवळजवळ खात्री झाली आहे. अशी तुमची जात आहे तरी कोणती? माझी जात निर्लज्ज. निर्लज्ज जातीची कोणी छोकरी तुमच्या आढळात असेल तर अवश्य सांगा. रंगरूपाबद्दल चोखंदळपणा नाही, पत्रिका पाहायची नाही, हुंडा दिला तरी घेणार नाही. फार काय, अशी बायको विकत घेता आली तरी घेईल. असं म्हणून अकबर रुद्राप्पा खूप मोठ्यानं हसले. अकबर रुद्राप्पांच्या बोलण्याची मलाही मौज वाटली आणि त्यामुळं माझी जिज्ञासाही तीव्र झाली. मी त्यांना म्हटलं, मी फाजील चौकसखोर आहे असं तुम्हाला वाटेल, पण तुमच्या संबंधीची खुलासेवार माहिती कळावी असं मला वाटू लागलं आहे खरं. तुम्हाला त्यापासून त्रास होत असेल तर मात्र माझा आग्रह नाही. मला त्रास होण्याऐवजी तुम्ही संतप्त व्हाल माझा इतिहास ऐकून. ऐका माझी हकीकत. मला फारसा वेळ नाही म्हणून थोडक्यात पण सगळं काही सांगतो. मी ब्राह्मण आईबापांच्या पोटी जन्मलो. माझ्या बापाचं नाव रघुनाथ, आडनाव जोशी. त्यांनी माझं नाव आत्माराम ठेवलं होतं. रघुनाथ जोशी सज्जन होते म्हणतात, म्हणजे व्यवहार शून्य होते. पाजी लोकांच्या जगात हातात जोडा घेऊन वागण्याचं व्यवहार ज्ञान त्यांना नव्हतं, म्हणून त्यांना सुख समाधानानं जगता आलं नाही. त्यांच्या सख्या भावांनीच त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेतला. त्यांचं होतं नव्हतं ते गिळंकृत केलं. ते मेल्यावर सुद्धा भावांनी त्यांचा पिच्छा सोडला नाही. सामायिक कुटुंब म्हणून विम्याचे पैसे देखील त्यांनी लुबाडले. आईची हरकत कायद्यानं मान्य केली नाही. आईला पोटगी द्यायला लागू नये म्हणून त्यांनी तिच्यावर भलती सलती किटाळं आणली. माझ्यासह तिला देशोधडीला लावलं. माझी आई धीराची बाई होती. या हाल अपेष्टातही तिनं माझं संगोपन केलं असतं, पण मी 5 वर्षाचा झालो न झालो तोच ती मला कायमची सोडून गेली. त्यापुढचे माझे दिवस कसे गेले विचारू नका. माणसाला जे जे म्हणून हाल वनवास सोसावं लागणं शक्य आहे ते मी भोगले आहेत. मी भीक मागितली, चोऱ्या केल्या, तुरुंगात गेलो. माणसांनीच मला ही दुर्दशा दाखवली. माणसांच्या चांगुलपणावर माझा तिळाचा सुद्धा विश्वास राहिलेला नाही. अपवादापुरती मला 4-2 माणसं भली भेटली नाही असं नाही. रेफमेंटरीचा रखवालदार अकबरशाह हा माझा उपकार करता. मी उपाशी भटकतो आहे असं पाहून ज्याला कळवळा आला आणि ज्यानं मला 4-2 दिवस का होईना पण ममतेनं खाऊ पिऊ घातलं, तो मुंबईत हमाली करणारा रुद्राप्पा हा माझा दुसरा धर्मपिता. आणि ज्यानं मला ख्रिस्ती समजून का होईना पण आपली शिवणकला दिली,
तो डिसिल्व्हा हा माझा तिसरा तारणहार. या तिघांव्यतिरिक्त मी कोणाचाही ऋणी नाही. या तिघांच्या उपकाराच्या कृतज्ञतेनं मी स्वतःला अकबर रुद्राप्पा डिसिल्व्हा असं म्हणून घेतो. जगात दयाळू परोपकारी माणसं आहेत असं म्हणतात, पण मला मात्र या तिघांव्यतिरिक्त सारे राक्षसच भेटले आहेत. स्वतः चोरी करून माझ्यावर आळ घालणारे बदमाश मला भेटले आहेत आणि माझ्या खिशात चुरमुरे फुटाण्यापुरता ठेवलेला आणा हिसकावून घेणारे लुटारू माझ्या बोकांडी बसले आहेत. पण अशा माणसांनी दुसरा एक उपकार नकळत माझ्यावर केला आहे, तो म्हणजे कष्टाची डर आणि लाज मला उरली नाही. मी कसल्याही राबवणुकीला कचरत नाही आणि वाटेल ते करायला लाजत नाही. मी हॉटेलात उष्टी खरकटी केली आहेत, कोळसेवाल्यांची ओझी उचलली आहेत, फार काय भाड्यानं मढी जाळली पुरली आहेत. जीव जगवायला पैसा लागतो आणि तो मिळवण्यासाठी वाटेल ते काम मी बेधडक केलं आहे. आता धंदा चालू लागला ही गोष्ट वेगळी, पण तो हस्तगत होईपर्यंत मी काय केलं नाही हे मला विचारू नका. माणसाच्या नीचपणाचा मला आणखीही एक फायदा झाला, तो म्हणजे मला सगळे लोक नीच आहेत असं वाटतं. मी भेटणारा प्रत्येक माणूस आपला गळा कापणार असं समजून चालतो. कुणावर भिस्त ठेवत नाही, कुणाची भीड ठेवत नाही, कुणावर उपकार करत नाही. काय म्हणून उपकार करावा मी लोकांवर? माझे बस्तान बरं बसलेलं पाहून जुनी नवी नाती उकरून काढून कार्यसाधू लोक माझ्याकडे येतात. परवाचीच गोष्ट सांगतो तुम्हाला. ज्यांनी माझ्या बापाला लुबाडलं, आईला पिडलं, मला देशोधडीला लावलं, ते माझे काकोबा हुडकत आले मला. कसा लेकाला माझा पत्ता लागला कुणास ठाऊक. मी त्यांना ओळखणं शक्यच नव्हतं, पण त्यांनी आपलं नातं मला सांगितलं. माझ्याबद्दल खंडीभर आपुलकी दाखवली, घरी चालण्याबद्दल आग्रह केला आणि माझं मन विरघळणार की काय असं मला वाटायला लागलं. पण लवकरच त्यांच्या या लोभातलं इंगित मला उमगलं. आपल्या मुलीचं लग्न ठरवून ते आले होते आणि खर्चाची तरतूद करायची होती त्यांना. त्यांनी मी 400-200 रुपये उसने म्हणून का होईना द्यावेत अशी मागणी माझ्याकडं केली. मग मी काय केलं असेल असं वाटतं तुम्हाला? उठलो, थेरड्याची मानगूट पकडली आणि धक्का देऊन ढकलला रस्त्यावर. असा आहे माझा खाक्या. चांगला म्हटलं तर वाहवा, वाईट म्हटलं तरीही पर्वा नाही मला. माझ्या या अशा साच्यात बसणारी निर्लज्ज बेफाम पोरगी कुठं असली तर दाखवा. वाटेल त्या जातीची, वाटेल त्या धर्माची चालेल. आत्माराम जोशांचा हा खडबडीतपणा खरा नसून तो परिस्थितीमुळे निर्माण झालेला आहे. बदललेली अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यावर त्यांच्या अंतर्यामीच्या कोमल भावना प्रकट झाल्या वाचून राहणार नाहीत असं मला वाटलं. त्यांच्याशी झालेला माझा परिचय कारणाकारणानं झाला होता आणि ती कारणं संपल्यावर तो टिकून राहणं अवश्य नव्हतं. पण रस्त्यात कधी भेटल्यास कसं काय, ठीक आहे ना असं आपण होऊन ते विचारित. यावरून ते म्हणतात तसे ते खरोखर माणूसघाणे नाहीत. त्यांनाही माणसं हवीत आणि त्यांच्याशी सौजन्यानं वागणाऱ्याचे ते मित्र बनू शकतील हे मी ओळखलं. एके दिवशी मी अशीच त्यांच्या दुकानी गेले. त्यावेळी दुसऱ्या एका माणसावर ते उखडलेले होते. त्यांच्या एका सहाय्यकानं शिवण बिघडवलं होतं व चांगल्या कपड्याची खराबी केली होती. जोशांना राग येणं रास्त असलं तरी ते वापरत असलेली भाषा आणि तिच्या जोडीला त्यांनी उगारलेला हात मला अशिष्टपणाचा वाटला, गावंढळपणाचा वाटला. त्यांच्या मदतनीसालाही तो हल्ला खपला नाही आणि तोही तोंडाला येईल तो बोलत दुकानाबाहेर पडला. मी म्हटलं, आत्माराम की डिसिल्व्हा काय वाटेल ते समजा, पण तुमचा हा संताप मला निष्कारण वाटतो. माणूस चुकला तरी त्याला एक वेळ क्षमा करायला पाहिजे. सर्वच चुकतात, पण माणसं असतात ती दाखवलेली चूक सुधारतात आणि ही 2 पायांची गाढवं चुकांमागून चुकाच करत राहतात. गुजाताई, आता कोकलत गेलेल्या या गाढवाची ही पहिली चूक नव्हती, 10वी होती. तुम्ही एक वेळ क्षमा करायला सांगता, मी 9 वेळा क्षमा केली, हाच माझा गाढवपणा झाला. पहिल्या चुकीसरशीच दंडुका हाणून हाकलून द्यायला हवं होतं. असं म्हणून त्या माणसाच्या आणि त्याच्या जातीच्या इतरांच्या हलगर्जीपणामुळं आजवर किती नुकसान झालं याचा पाढा त्यांनी वाचला आणि म्हटलं, हे लेकाचे आपल्या जातीनं शिंपी म्हणवतात, पण बेतल्याबर हुकूम शिवायची ही अक्कल नाही गधड्यांना. काय सांगू गुजाताई, मला शिवणकाम चोख करून देणारी माणसं मिळाली तर कामाचा ढीक पाडीन नुसता. बेतणं आणि शिवणं माझ्या एकट्याच्या हातून आवरत नाही, त्यामुळे गिऱ्हाईकांची बोलणी खावी लागतात. माणसा वाचून नडलोय बघा मी कुणाची मदत फुकट मागतोय असंही नाही. जोशांच्या या बोलण्यानं माझ्या पुढचा एक प्रश्न सुटल्यासारखं मला वाटलं. द्रौपदीला घरच्या घरी करता येण्यासारखं आणि स्वतः 4 पैसे मिळवण्याची तिची हौस पुरवणारं हे काम आहे असं मला वाटलं आणि मी विचारलं,
तुमचं शिवण मी करून दिलं तर चालेल? आनंद होईल तुमचं सहकार्य मिळालं तर. मी तुम्हाला मशीन, दोरा सर्व काही पुरवीन आणि या बिनडोक माणसांना देतो त्याहून सवाई मजुरी देईन. मी त्याच दिवशी अगदी साध्या प्रकारचं काम मागून घेतलं. त्याबद्दल त्यांच्याकडून समजूनही घेतलं. घरी मशीन होतीच. मी स्वतःच्या नजरेखाली द्रौपदीकडून शिलाई करून घेतली. दुसरे दिवशी उजाडताच केलेलं काम घेऊन मी द्रौपदीसह अकबर रुद्राप्पांकडे गेले आणि काम त्यांच्या टेबलावर ठेवत म्हटलं, पहा बरं, काम मनासारखं झालंय की नाही ते. त्यांना काम आवडलं. त्यांनी रुपया काढून माझ्यापुढे ठेवला. मी म्हटलं, आणखी काम असलं तर द्या. ही मुलगी शिलाई करते, ही काम नेईल, आणून देईल. हिला करायच्या कामाची प्रथमच नीट समजूत द्या, म्हणजे चुका व्हायचा संभव कमी. त्यातूनही चूक झाली तर त्यामुळं होणारं नुकसान हिच्या दुसऱ्या मजुरीतून वळतं करून घ्या. हिला तुम्ही एक अवाक्षरही बोलता कामा नये, ही माझी अट आहे. कबूल आहे? कंत्राट ठरलं. द्रौपदी काम आणू लागली, परत पोचवू लागली. साध्या शर्ट चड्ड्यांपासून सूट पॅन्टची शिलाईही ती करू लागली. 4-6 महिन्यात तिची दरमहाची कमाई आता 40 रुपयांपर्यंत गेली. द्रौपदीला आपल्या जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटलं तर नवल कसलं. आणखी एक गोष्ट घडत होती. ती प्रथम माझ्या लक्षात आली नाही, पण असल्या गोष्टी झाकून तरी किती वेळ राहणार. आत्माराम जोशांचा आणि द्रौपदीचा परिचय जसजसा वाढत चालला तसतशी त्यांना परस्परांची ओढ लागत आहे असा मला भास होऊ लागला. एके दिवशी संध्याकाळी मी घरी आले तेव्हा द्रौपदीचं शिवणयंत्र मला बंद दिसलं आणि द्रौपदीची चर्याही उतरलेली दिसली. का ग, आज काम नाही का मिळालं? मी विचारलं. त्या सरशी ती उसळून म्हणाली, काम मिळालंय ढीग, पण मला करायचं नाही असल्या उफराट्या माणसाचं. आज एक आळ घेतला, उद्या आणिक कसला आळ घालील, पण गुमान ऐकून घ्यायला बसली ही द्रौपदी. आत्माराम जोशांचा आणि तिचा काहीतरी खटका उडाला आहे हे मी ओळखलं आणि ते प्रकरण आहे तरी काय हे समजून घेण्यासाठी विचारलं. तुझ्यावर कुणी आणि कसला आळ घेतला आणि तू काय केलंस हे सगळं सांग बघू. द्रौपदीनं सांगितलेली हकीकत अशी. परवा शिवायला आणलेले 6 शर्ट तिनं जोशांच्या दुकानी नेऊन दिले. जोशांनी ते मोजून न घेता कपाटात ठेवायला सांगितले. तिनं ते ठेवले आणि दुसरं काम घेऊन आली. आज ते परत द्यायला गेली तेव्हा जोशांनी परवा 1 शर्ट कमी आणल्याचा वहीम तिच्यावर घेतला आणि तो आणून देण्याबद्दल तगादा केला. गिऱ्हाईकाला कपडे देताना ते शर्ट कमी असल्याचं त्यांना उमगलं आणि द्रौपदीनंच तो गहाळ केला असला पाहिजे असं त्यांच्या मनानं घेतलं. आपण 6चे 6 शर्ट बरोबर आणून दिले आहेत असं द्रौपदीनं सांगितलं तेव्हा जोशांचा तिरसट स्वभाव उसळून वर आला आणि असली लबाडी माझ्यापुढे चालायची नाही. चोरलेला शर्ट परत आणून दिल्याशिवाय महिन्याच्या हिशोबातली पै सुद्धा मिळणार नाही. एवढंच काय, चोरीची फिर्याद करू असा धाक त्यांनी घातला. द्रौपदी इतर वेळी गरीब गाय दिसली तरी खेड्यातला जोमदारपणा तिच्याही वृत्तीत आहे. चोरीचा आणि लबाडीचा आळ ती गुमान ऐकून घेईल हे शक्यच नव्हतं. जोशांपेक्षाही जोरानं ती त्यांच्यावर उखडली. पैसे बुडवायसाठी त्यांनी ही कुरापत काढली आणि आपल्यावर घाणेरडा आळ घेतला तर आपल्या पायात चपला आहेत असं म्हणण्यापर्यंत तिची मजल गेली. काम आणलं तेव्हाच का नाही मोजून घेतलं असा उलट सवाल तिनं केला. तेव्हा जोशांना उत्तर देता येईना. पण आपला पाडाव कबूल करायला त्यांच्यासारखा ताठर स्वभावाचा माणूस थोडाच तयार होणार. शिवाय एका यक्कष्टीत बाईनं नोकरा चाकरांपुढं आपला असा पाण उतारा करावा यानं त्याचं पित्त अधिकच खवळलं आणि ते कडाडले. तोंड बंद कर नाहीतर थोबाड फोडीन. मग तुझं राहील का जाग्यावर? माझे हात काही मोडले नाहीत. बघ की अंगाला हात लावून. मरदपणाची घमेंड नका माझ्या मोर. जोशीबुवा खवळून उठले. द्रौपदी ही अवसान घेऊन सामना द्यायला सज्ज झाली. अतिप्रसंग होऊन आपल्या मालकाचं लोकात हसं होऊ नये म्हणून दुकानातला एक वयस्कर शिंपी मध्ये पडून त्यानं दोघांना 2 बाजूला केलं. चालती हो इथून. मागं सरता सरता जोशीबुवा गरजले. हिशेब चुकता कर आत्ताच्या आत्ता. द्रौपदी तितक्याच तावानं म्हणाली. कवडी सुद्धा मिळायची नाही. सगळेच्या सगळे पैसे चुकते केल्याशिवाय हलायची नाही मी. मी काही भीक मागायला आले नाही तुझ्या पुढं. दंड मोडून काम केलंय. कवडी देणार नाही म्हणतो ना. फिर्याद कर जा माझ्यावर. तूच निघाला होतास ना फिर्याद करायला पोलिसांकडं. ती कर जा की. बघूया तरी तुझा पोलीस माझं काय करतोय ते. कर नाही त्याला डर कसली. पोलीस नाही, पोलिसाचा बा आला तरी. ही बया हलकी सलकी नव्हे हे जोशीबुवांना उमगलं की काय कुणास ठाऊक. त्यांनी दुसरीच कलाटणी दिली बोलण्याला. ते म्हणाले, मी तुला ओळखीत नाही.
मी गुजाताईला काम दिलंय, त्याने मी पाहून घेऊ देणं घेणं. तुझ्यासारख्या बटकीबरोबर बोलायचं कारण नाही मला. त्यांना घेऊन ये, मग पाहीन. द्रौपदीनं हा सगळा प्रकार मला सांगितला तेव्हा मला वाईट वाटल्या वाचून राहिलं नाही. द्रौपदी आपल्या हातावर उत्तम प्रकारे निर्वाह करायला समर्थ झाली असा सुटकेचा निश्वास मी टाकीत होते. फार काय, माझ्यावरची जोखीम जोशीबुवा निरंतरची आपल्याकडे घेतील अशी आशाही मला वाटू लागली होती. पण मध्येच हा व्यत्यय आला. तो दूर होऊन गाडा फिरून कसा चालू करायचा आणि आता इतकं मी तू झाल्यावर त्यांचा समेट होणं शक्य तरी कसं आहे असं भय मला वाटू लागलं. मी फिकिरीत पडलेली पाहून द्रौपदी म्हणाली, इतकं अवघड कसलं वाटतंय बाई तुम्हाला? हा एकच माणूस आहे काय जगात? दुसरे 100 शिंपी आहेत, त्यांचं काम करीन मी. काम करणाऱ्याला काय हो कमी? पाया पडत येतील लोक त्यांच्याकडं. द्रौपदीचा हा आत्मविश्वास पाहून मला कौतुक वाटलं, तरी जोशांशी तिचं असं तिरिमिरीला येणं मला बरं वाटलं नाही. पण जोशांनी तरी एकदम तिच्यावर चोरीचा आळ का घ्यावा? आणि आता भांडण इतकं विकोपाला गेल्यावर मी काही मध्यस्थी केली तरी तिला यश येणं कसं शक्य आहे? असे एक ना अनेक विचार मला सतावून सोडू लागले. द्रौपदीला आता दुसरा कोणता उद्योग निर्माण करायचा हा प्रश्नही मला चैन पडू देत नव्हता. 4 दिवस स्वस्थ राहावं आणि बघावं काही जुळतं का असं मी मनाशी ठरवलं. पण मला वाटणारा पेच तिला वाटला नाही. दुसरेच दिवशी तिनं आपल्यासाठी एक नवा व्यवसाय शोधून काढला. ती मला म्हणाली, बाई मला एक भाता आणून द्या. भाता? तो ग कशाला? मी विचारलं. कलही करायचं ठरवलंय मी. परवा इथं आली नव्हती का एक नवरा बायको? आमच्या भांड्याला कलही लावून गेली बघा. रोज 3-4 रुपयांचं काम करतात ती दोघं मिळून. मी एकटी 2 रुपयांचं तरी करीन. बघितलंय मी कलही कशी करतात ते. तुमच्या ओळखीनं कामही रगड मिळेल. द्रौपदीची ही कल्पना मला एकदम आवडली आणि भाता, चिमटा, कथील, नवसागर अशी साधन सामुग्री कोठून आणि कशी पैदा करायची या विचाराला मी लागले. पण त्याच दिवशी दुपारी एका छोकऱ्याला पुढं घालून जोशीबुवा माझ्या घरी येऊन दाखल झाले. गुजाताई, द्रौपदी कुठं आहे? त्यांनी विचारलं. परसात धुणं धुती आहे. कशाला हवी आहे ती? तिला बोलवा बाहेर. पण काम काय आहे ते तरी कळू दे. कालचा प्रकार कळलाय मला. पुन्हा भांडण उकरून काढायचं असेल तर मी म्हणते तुम्ही परत गेलेलं बरं. माझ्या घरात त्याची उजळणी नको व्हायला. मी भांडणाची उजळणी करायला आलो नाही, ते मिटवायला आलोय. बोलवा द्रौपदीला. जोशांच्या चर्येवर त्यांच्या बोलण्याचा खरेपणा मला दिसून येत होता, म्हणून मी द्रौपदीला हाक मारली. ती हात पुशीत बाहेर येतात जोशांनी त्या पोराच्या पाठीत एक गुद्दा हाणला आणि म्हटलं, पाया पड चोरा या तुझ्या आईच्या. पड, काणीक हवंय. पोरगा भेदरून ओरडला, नको नको, मी पाया पडतो. आणि त्यानं द्रौपदीच्या पायावर एकदम डोकं ठेवलं. आम्ही दोघी गोंधळून गेलो या प्रकारानं. जोशीबुवांनी खुलासा केला, कपाटातला शर्ट या पोरानं पळवला होता. दुकानाची झाडलोट करणारा हा छोकरा. त्याची ही चोरी त्याच्याच बरोबरीच्या दुसऱ्या एका पोरानं बाहेर काढली होती. जोशांनी चोरी कशी बाहेर निघाली ते खुलासेवार सांगून म्हटलं, द्रौपदी, या हरामखोराप्रमाणे मीही तुझी क्षमा मागतो. पुरता तपास करून खात्री पटली नसता मी तुझ्यावर वहीम घेतला ही माझी चूक झाली. गुजाताई, माझ्या संतापीपणामुळे तुमच्या द्रौपदीला त्रास झाला याबद्दल तुम्हीही माफी केली पाहिजे मला. झालं गेलं विसरून जा आणि चालत आलं तसंच आपलं काम पुढेही चालू दे. एखाद्या नाटकात दिसतो तसा हा प्रयोग माझ्या घरी घडला. जोशी महाशयांचा पश्चाताप नाटकी नव्हता. क्षुल्लक कारणामुळे भडकायला वेळ नाही आणि शांत व्हायलाही वेळ नाही. मौज वाटली मला त्यांच्या या वृत्तीची. द्रौपदीचंही तसंच. फिरून तोंड बघायची नाही या माणसाचं असं घटकेपूर्वी म्हणणारी द्रौपदी जोशांच्या नरमाईनं विरघळली. शिलाईचं काम पहिल्यासारखं करायला तयार झाली. कसं का होईना कोडं सुटलं याचं मला समाधान वाटलं. 8-15 दिवस झाले असतील या गोष्टीला. मध्यंतरी आशाचं आग्रहाचं बोलावणं आलं म्हणून मी 5-6 दिवस तिच्याकडे जाऊन आले. आपण आपली नवी भूमिका किती आनंदात, किती व्यवस्थितपणानं साजरी करीत आहो हे दाखवण्यासाठीच पुरीनं मला बोलावलं होतं. आशा खाशांच्या वागण्यातला तो गोडवा आणि त्यामुळं दोघांच्याही मुद्रेवर चमकणारी प्रसन्नता पाहून माझं मन आनंदानं फुलून गेलं होतं नुसतं. हाती घेतलं त्याचं सोनं झालं या समाधानानं मी घरी यायला निघाले तेव्हा खासे म्हणाले, ताई, तुम्ही जायची अशी घाई का चालवली आहे? घाई कसली? चांगले 8 दिवस राहिले की मी म्हटलं. पाहुण्यांनी दिवस मोजावे,
मुलापाशी राहताना आईनं असे दिवस तास मोजायचे नसतात. त्यांच्यापाशी निरंतर राहायचं असतं तिने. ताई, तुम्ही कायमचं इथं राहावं अशी आमची इच्छा आहे. होय ग ताई, राहा ना इथंच. घरी तरी काय जास्त आहे? कामाचा गाडाच ओढायचा ना. इथं देखील हवी तितकी कामं आहेत तुला. बाग आहे, गुरंवासरं आहेत, करशील तितकं काम आहे इथं. कुणावर भार न घालता राहायचं असं तुझं व्रत मला माहीत आहे. ते इथं सुद्धा चालवता येईल तुला. कामावर देखरेख ठेवायला पगारी माणसं ठेवावी लागतात. त्यांच्याऐवजी तू काम छान करशील आणि आपला भार कुणावर नाही असं समाधान तुला मिळेल. मग राहा ना ताई. हे बघ की नाही, मला इथं सगळं काही आहे, पण तुझ्या अंगावर लोळायचं सुख तेवढं नाही. काल तू मला अंगावर लोळल्याबद्दल असं काय कुकुला बाळासारखं करतेस असं म्हणालीस. पण खरंच ताई, कुकुलं बाळ होऊन तुझ्या गळ्याला मिठी मारून बसावं असं वाटतं मला. आणि तुझी आठवण येऊन पुष्कळदा रडायला सुद्धा येतं बघ. असं म्हणून आशा खरोखरीच रडायला लागली. तिचं ते रडं मला किती गोड वाटलं. आनंदाची भरती आली माझ्या मनात आणि माझ्या डोळ्यातही आनंदाचे अश्रू तरारले. मी म्हटलं, तुमचं घर म्हणजे माझी सत्तेची जागा आहे. मला तरी तुमच्या इतकी मायेची माणसं कोण आहेत दुसरी? पण माझ्यावर आणखी काही जबाबदाऱ्या आहेत. द्रौपदीला कुठं सोडू मी? तिलाही घेऊन ये, आशा एकदम म्हणाली. तिथल्या परीस तिला इथंच घरच्यासारखं वाटेल. ती खरी शेतकरीणच आहे. तू तिला बळे बळे शहरी बनवली आहेस. आशा खाशांचा आग्रह तोंड देखला नव्हता. अगदी मनापासून बोलवीत होती ती मला. माझं मनही त्या प्रेमळ आनंदमय वातावरणाला भुलू लागलं होतं. पण पुन्हा मनात आलं, हेच प्रेमळ वातावरण माझ्या सत्तेच्या घरात नव्हतं का? ते टाकून बाहेर पडले ते का? कुणा एका घराची मालकीण किंवा आजीबाई होऊन दिवस काढण्यासाठी का ही मी तपश्चर्या केली? छे, स्वतःचं असं काहीतरी वेगळं करून दाखवायचं. अडीअडचणीत सापडलेल्या कुणाला तरी हाताशी धरून त्याचा जन्म आनंदमय करायचा ही आपली इच्छा होती आणि आहेही. आशाची आई आणि खाशांची सासूबाई बनून त्यांच्या मळ्यात दिवाळी साजरी करण्यात खरं समाधान मिळायचं नाही. आपलं असं स्वतःचं काहीतरी कार्य आपणाला पाहिजे. आशा खाशांची समजूत घालणं सोपं नव्हतं. मी माझ्या मनचं हे गुपित त्यांना सांगितलं असतं तर तेही त्यांना पटलं नसतं. म्हणून मी म्हटलं, मी येणारच आहे नाहीतरी इथं राहायला. तुम्ही आग्रह कशाला हवा करायला? माझंच घर आहे हे आणि स्वतःच्या घरी यायला बोलावणी नाही लागत. पण आणखी थोडे दिवस जायला पाहिजेत. अक्कांच्या बेबीच्या लग्नाचं घाटतंय, त्यावेळी मी तिथं असायला पाहिजे. अशा प्रसंगी मी मदतीला नसले तर त्यांची फार तारांबळ होईल. शिवाय वारुताईला सुद्धा माझी गरज आहे. आता पहिल्या खेपेचं बाळंतपण माहेरी व्हायचं असतं ना. अय्या, मावशीचं? ताई, मुलगा झाल्याबरोबर मला ताबडतोब कळव हं. पत्राला उशीर होईल म्हणून माणूस पाठव ताबडतोब. आशा आनंदानं हुरळून म्हणाली. अगं, हे मला सांगायला का पाहिजे? पण बारशाला तुम्हीही यायला हवं बरं का? मी खाशांच्याकडे पाहून म्हटलं, तुमच्या बुवासाहेबांच्या आयुष्यातला हा खरा आनंदोत्सव आहे. तो तुम्ही साजरा करायचा नाही तर कुणी? असं आनंदमय वातावरण निर्माण करून मी आशा खाशांचा निरोप घेतला. घरी आले. द्रौपदीचं काम व्यवस्थित चाललं होतं. इतकंच नव्हे तर ती खुशीत आहे असंही मला दिसलं. थोड्या दिवसांपूर्वी ज्या जोशीबुवांवर तिनं चेपली उगारली होती, ज्यांचं तोंडही पाहायला नको असं ती म्हणाली होती, त्याच जोशीबुवांची प्रशंसा आता तिच्या तोंडून ऐकू येऊ लागली होती. मला थोड्या दिवसापूर्वी आलेला संशय त्यांच्या भांडणानं दूर झाला होता, तो फिरून यायला लागला. मी मनात म्हटलं, सावध राहिलं पाहिजे. पोरगीची फसगत होऊ देता कामा नये. मला फार वेळ बुचकळ्यात राहावं लागलं नाही. एके दिवशी जोशीबुवा अकल्पितपणे माझ्याकडे आले आणि कसलाही पाल्हाळ न लावता आपल्या बेगुमानपणाला साजेल असा रोखठोक सवाल त्यांनी मला केला. गुजाताई, मागं तुम्ही मला माझ्या लग्नाबद्दल विचारलं होतं, आठवतंय? हो, न आठवायला काय झालं, मी म्हणाले. त्यावर मी काय म्हटलं होतं हेही आठवत असेल तुम्हाला. माझ्या जातीची मुलगी आणा असं मी तुम्हाला बोललो होतो. आता तुम्ही आणली आहे तशी मुलगी. ती मला पसंत आहे. मग कधी लावणार आमचं लग्न?